दोन. मी सुनील तुरे यांना विनंती करतो की त्यांनी संदेश तुरेंचा यांचा आदर सन्मान करायचा आहे, त्यांना सन्मान करावा. हॅलो, श्री संदेश तुरे आपल्या आज कार्यक्रमासाठी गुजरातला असतात, गुजरातवरून इथे आज उपस्थित झालेले आहेत आणि आज आपण त्यांचा मान सन्मान देत आहोत. मंडळासाठी नेहमी सहकार्य करत असतात आणि आमच्या पार्टीशी नेहमी उभे असतात असे आपले संदेश तुरे. धन्यवाद. आपण आता समालोचकाकडे आणि मॅचकडे वळूया, टुर्नामेंटकडे. धन्यवाद. पहिला गडी मात्र बाद झालेला आहे, झेल झालेली आहे आणि बाद झालेले खेळाडू असतील ते कोण? राजेंद्र हे बाद झालेले आहेत, झेल झालेले आहे. काय माहिती नाही रे, बोलो. हॅलो, आमचे समालोचक जितेंद्र गोरुले जिकडे असतील त्यांनी लवकरात लवकर, सॉरी जितेंद्र जाधव जिथे असतील त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. जितेंद्र जाधव. आणि मात्र आता गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी आलेले आहेत दुसरे बॅटर्स. फलंदाज कोण? जीवन. पाहूया स्ट्राईकला खेळत आहेत, त्यांना प्रतिस्पर्धी गोलंदाज आहेत ते संतोष. पाहूया, संतोष चांगले नावाजलेले असे आहेत ते प्लेयर. आणि पाहूया काय चमत्कार आहे, चमत्कार मात्र खरोखरच झालेला आहे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. धडपड करताना मात्र जिद्द मात्र चिकाटीने धरलेली होती आणि हा मात्र झेल घेतलेला आहे. असे क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कीपर आहेत ते, कृपया करून कीपरचं आम्हाला नाव सूचित करायचं आहे. आणि एक्सटी रक्षकाचं आम्हाला नाव सूचित करायचं आहे. कोण रे एक्सटी रक्षक? नितीन दवंडे. चांगल्या प्रकारे मात्र आपल्याला एक्सटी रक्षक तिथे पाहायला मिळाले. संतोष यांना जबरदस्त असा हा दुसरा एक मात्र यश मिळालेला आहे. आपण बोलल्याप्रमाणे नावाजलेले गावाजलेले असे त्याच्या आधी त्यांनी मैदान हादरवून सोडलेले संतोष. आणि आता त्यांच्या पुढील आता स्ट्राईकसाठी जात आहेत ते फलंदाज. कृपया करून एखादा आपल्याकडे अतिरिक्त खेळाडू असेल तर त्यांनी कृपया करून नाव इथे सूचित करण्यासाठी आमच्याकडे मंचाकडे समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. स्ट्राईकला खेळत आहेत त्याला त्यांचं नाव मला सूचित करायचं आहे. कृपया कमिटी सदस्यांनी आपण दुसरा जो पॅन्डल बांधलेला आहे तिकडे जेवणाची व्यवस्था करायची आहे. कमिटी सदस्यांनी जेवण आलेलं आहे, त्यामुळे वाडी सदस्य जे असतील त्यांनी तिथे उभं राहायचं आहे आणि जेवणाची व्यवस्था पाहायची आहे. त्याचप्रमाणे जे संघ मालक आहेत त्यांना कुपन दिलेलं आहे. प्रत्येक संघ मालकांना त्यांच्या पूर्ण टीमचे कुपन्स दिलेले आहेत जेवणाचे. आणि जे आपले इतर सदस्य जे उपस्थित आहेत त्यांनी समालोचन कक्षाकडून आपलं जेवणाचं कुपन घेऊन जाऊन जेवण घ्यायचं आहे. जेवणाची आता व्यवस्था करण्यात येत आहे. सुनील तुरे. पाहूया, जबरदस्त असे ते पण नावाजलेले फलंदाज आहेत. चांगल्या प्रकारे हा मारलेला ऑफसाईडच्या दिशेने हा चेंडू. या चेंडूवरती मात्र धाव एकच मिळालेली आहे. या धावेवर धावसंख्या पोहोचली आहे आतापर्यंत तर 8. आणि मला वाटतं पहिला एक षटकार संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 8. सुनील तुरे याही आधी त्यांनी अनेक असे चांगले मैदान आपल्या फलंदाजीमधून गाजवून सोडलेले आहेत सुनील तुरे. तर आता ह्या क्षणी मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतात सुनील तुरे. स्ट्राईकला खेळत आहेत, त्यांना प्रतिस्पर्धी गोलंदाजी असतील ते गोलंदाजी करणारे गोलंदाज महेश तुरे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. दुसरा षटकार घेऊन आलेले आहेत. त्यांना प्रतिस्पर्धी असतील ते सुनील तुरे. पाहूया तर कशा पद्धतीने गोलंदाजी महेश तुरे यांच्याकडून होते आणि जबरदस्त असा पाहूया तर पंचांचा निर्णय दोन्ही हात दर्शवत व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धाव मात्र मिळत आहे. या अतिरिक्त धावेनुसार मात्र धावसंख्या पोहोचत आहे ते आता 9. अंकित लॉयन्स आणि त्रिमूर्ती ना पुढील सामना. पाहूया तर परत हा अतिरिक्त धाव
व्हाईटचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावेनुसार धावसंख्या पोहोचत आहे 10. आणि पुढील संघ मात्र खेळवण्यात येणार आहे अनिकेत लॉयन्स आणि त्रिमूर्ती अंकित लॉयन आणि त्रिमूर्ती फायटर्स. तर दोन्ही कर्णधारांना संघाच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे, त्यांनी टॉच का बॉसमध्ये येऊन आपलं नानाफेकीचं कौलचं कार्यक्रम करून घ्यायचं आहे. अंकित लायन्स आणि त्रिमूर्ती फायटर्स. हॅलो हॅलो, सर्व वाडी सदस्य आणि कार्यकारिणी मंडळ यांना विनंती करतो की आपल्या जेवणाची व्यवस्था समोरच्या मंडपात केलेली आहे, तर सर्वांनी तिकडे राजावी लावावी आणि जेवणाची व्यवस्था जरा व्यवस्थित पार पाडावी. कोणीही घाई गडबड करू नका. पाहूया परत एकदा पंचांचा निर्णय. व्हाईटचा इशारा. या व्हाईटच्या इशाऱ्यानुसार हा अतिरिक्त धाव मात्र मिळत. सर्व वाडी सदस्यांनी जरा आपल्याला मदत करा. सर्व वाडी सदस्यांना विनंती करतो की जरा जेवणाच्या व्यवस्थेसाठी मदत करावी. अंकित संघाचे कर्णधार अंकित लायन्स आणि त्रिमूर्ती फायटर्स दोन्ही संघाच्या कर्णधार नम्रतेची विनंती टॉस का बॉस मध्ये येऊन आपला नानाफेकीचा कौलचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. अंकित लायन्स आणि त्रिमूर्ती फायटर्स. पुढच्या जो आता खेळणार आहेत मॅच ना त्यांना म्हणा जेवायला आधी कोणी जाऊ नका, बाकीच्यांना जाऊ दे. ओके, आपल्याला मॅच कंटिन्यू करायची, कंटिन्यू. मॅच थांबवायच्या नाही. ठीक आहे. पुढील मात्र आता अंकित लायन्स आणि त्रिमूर्ती फायटर्सच्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे. दोन्ही संघांनी आता जेवणाचं टाइम झालेलं आहे, भोजनाचं टाइम झालं, तर दोन्ही संघांनी मात्र जेवण आता करायला जायचं नाही आहे याची सूचना दिलेली आहे. तर त्याचं खरोखर पालन करायचं आहे आणि दोन्ही संघांनी पुढील खेळण्यासाठी मात्र सज्ज तयारीत राहायचं आहे. अंकित लायन्स आणि त्रिमूर्ती फायटर्स संघ मात्र महेश थोरे मात्र गोलंदाजी करताना त्यांना स्ट्राईकला खेळत आहेत ते सुमित थोरे. पाहूया सुमित थोरे कशा पद्धतीने फलंदाजी करतात. महेश थोरे गोलंदाजी करतात. मारण्यासाठी सज्ज. मारलेला फटका मात्र टोळवलेला आहे. जिथच्या इथे हा चेंडू उडालेला आहे. पाहू क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने होतं आणि क्षेत्ररक्षण मात्र हॅलो हॅलो धाव देताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांचे कुपन्स त्यांच्या संघ मालकाकडे दिलेले आहेत. त्यांनी आपल्या संघ मालकाकडून कुपन घेऊन जेवायला जायचं आहे. संघ मालकांनी त्याची दक्षता घ्यावी. संघ मालकाला विनंती आहे तुमचे कुपन त्यांनी घेतलेले आहेत तर आपल्या सर्व खेळाडूंना द्यावे आणि त्यांना जेवणाची व्यवस्था करून द्यावी. धन्यवाद. क्षेत्ररक्षण आणि टॉच का बॉस मध्ये मात्र आता नाणेफेकीचा कौल झालेला आहे अंकित लायन्स आणि त्रिमूर्ती फायटर्स करून आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे अंकित लायन्सनी आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आभारी आहे त्यांचं. मैदानाकडे आपण वळूया. गोलंदाजी फलंदाजी चाललेले पाहूया आता काय झालेलं आहे. आतापर्यंत झालेल्या दुसऱ्या षटकाचे चेंडू लास्ट चेंडू महेश तुरे लास्ट चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी जबरदस्त पाहायला आपल्याला त्या पद्धतीने मिळालेली नाही सुनील तुरे यांच्याकडून. आणि या दुसऱ्या षटकारामध्ये झाल्यानंतर मात्र धावसंख्या होत आहे ती आतापर्यंत 21. चला लवकरात लवकर पुढच्या गोलंदाजीने लवकरात लवकर मैदानाचा ताबा घेऊन आपल्या गोलंदाजीची शैली करण्यासाठी लवकरात लवकर सज्ज व्हायचं आहे. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते मात्र गोलंदाजी असतील प्रतीक आणि त्यांना स्ट्राईकला खेळतील ते सुमित थोरे. नॉन स्ट्राईकला आहेत सुमित थोरे यांच्याबरोबर सुनील तुरे. पाहूया तर प्रतीक आपला तिसरा षटकार घेऊन आल्यानंतर पहिल्याच चेंडू फेकण्यासाठी सज्ज प्रतीक झाटे. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू फेकलेला आहे. पाहूया तर जबरदस्त असा हा मात्र चेंडू फेकलेला आणि पाहूया यष्टीरक्षकाकडून काहीतरी थोडीशी गडबड झालेली आहे मात्र चोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत ते. आणि एक धाव मात्र निश्चित मिळालेले आहे. एक धावेनुसार मात्र एक धाव घ्या. प्रतीक झाटे पाहूया दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. त्यांना स्ट्राईकला असतील ते. पंचांचा निर्णय काय येतो. पंचांनी काही निर्णय दिलेला नाही. हा मात्र चेंडू निर्धाव घेतलेला आहे. प्रतीक झाटे चांगली मात्र आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. प्रतीक झाटे यांच्याकडून मात्र जबरदस्त अशी फटकेबाजी आपण ज्या पद्धतीने बोललो होतो सुनील तुरे यांच्याकडून नावाजलेले गावाजलेले असे प्लेयर पण आपल्याला प्रहारी त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे
फलंदाजीची ती मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. सुनील तुरे यांच्याकडून मात्र प्रत्येक झाटे यांच्याकडून गोलंदाजी मात्र त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरा षटकार घेऊन आलेले आहेत. तिसरा षटकाराचा आतापर्यंत फेकलेले चेंडू पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. पंचांनी काय निर्णय दिले. दोन्ही हात दर्शवत आहेत आणि व्हाईटचा मात्र इशारा केला. अतिरिक्त धावेनुसार मात्र धावसंख्या पोहोचलेली आहे ते आतापर्यंत 23. 3 चेंडू बाकीचे शिल्लक. चौथा चेंडू फेकलेला आहे. पाहूया तर जबरदस्त असा मारण्याचा प्रयत्न होता पण प्लेट करून हा मात्र चेंडू सोडून दिला. आणि पाहूया तर 2 चेंडू 2 धाव घेण्यात यशस्वी ठरतात का चोरटी धाव. मात्र एकच मात्र धाव घेतल्यानंतर या धावेवरती समाधान मानून घ्यावं लागेल आणि या धावेवर धावसंख्या मात्र पोहोचलेली आहे ती आता 24. लास्टचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक प्रतीक झाटे यांच्या गोलंदाजीमधून. पाहूया मारलेला फटका. पाहूया तर सीमारेषा पार होतो की सीमारेषेमध्ये कडक मात्र आरपार सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा निर्णय चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या पोहोचत आहे ती आतापर्यंत 28. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. लास्ट टू गो. प्रतीक झाटे हा तिसरा षटकार आणि पाहूया तर जबरदस्त अशी गोलंदाजी आणि ह्या मात्र तिन्ही षटकारांचा सामना संपल्यानंतर धावसंख्या पोहोचत आहे ती आतापर्यंत 28. विनला 28 ना. हा 29 ला विन. जेवण अजून एक आहे ना राजू फायटर्स. उर्वीच्या संघाला मात्र आव्हानात्मक असा धावसंख्येचा पाऊस पाडून ठेवलेला आहे. 28 ला विन ना 29 ला विन. पाहूया तर 18 चेंडूंमध्ये 29 धावा मात्र करायचे आहेत उर्वीच्या संघाला. पाहूया तर कशा पद्धतीने करतात आणि मात्र लवकरात लवकर आपल्या सामन्याला सुरुवात करायची आहे. मैदानाचा ताबा सोडायचा आणि लगेच फटाक दिसे असा सत्रक्षण रचायचं आहे मैदानामध्ये. टाइम वेळ वाया न घालवता पुढील संघ आपल्याला खेळवायचे आहे त्याचा भान ठेवून. हॅलो सर्व सभासदांना विनंती आहे की त्यांनी कुठलीही घाई गडबड न करता सगळ्यांनी रांगेत जेवण घ्यायचं आहे. जेवण सगळ्यांना पुरेल. सगळ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी कोणतीही घाई गडबड करू नका. आपल्याला सगळ्यांना जेवण व्यवस्थित मिळणार आहे. सगळ्यांनी कोणतीही घाई गडबड न करता व्यवस्थित जेवण घ्यायचं रांगेमध्ये. टॉस झाला ना मगाशी. हे यांनी घेतला काय ते अंकित लायन्सने गोलंदाजी घेतली. कृपया लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. आपल्याला वेळ वाया नाही घालवायचा आहे. ते आपल्याला पुढील संघ खेळवायचे आहे त्याचं भान ठेवायचं आहे. अन्यथा सामन्याला खेळवायला सुरुवात लेट केल्यास 2 रनांची पॅनल्टी 2 धावांची पॅनल्टी लागणार. पंचांचा निर्णय अंतिमच राहील याची जाणीवपूर्वक आपण दक्षता घ्यायची आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण रचायचं आहे राजू 11 फायटर्सने. उर्वीच्या संघाच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे. आपले 2 फलंदाज लवकरात लवकर खेळपट्टीवरती पाठवायचे आहेत. चला फटाफट लवकर क्षेत्ररक्षण रचायचं आहे. मैदानात मात्र उन्हाचा कहर आहे. पुढील संघ आपल्याला खेळवायचे आहेत. भोजनाची वेळ झालेली आहे त्यानुसार आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत. त्याची दक्षता घेऊन सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. चला नितीन आणि कोण आहे नितीन आणि बॅटर्स फलंदाजीसाठी गेलेले बॅटर्स कृपया नाव नितीन आणि संदीप ना संदीप तुरे संदीप सनस ना संदीप सनस आहे ना. कृपया करून आम्हाला
हॅलो उर्विजा हॅलो संघाकडून आम्हाला फलंदाजांची नावं सूचित करायची आहेत. हॅलो हॅलो सभासदांना विनंती आहे, कोणाला एक्स्ट्रा कंटेनर लागेल जेवणाचं तरी घ्यायचं आहे, जेवणाची कमी नाही आहे. चला लवकरात लवकर मैदानात खेळायला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला खेळत आहेत, कृपया करून आम्हाला बॅटर्स फलंदाजीचं नाव सूचित करायचं आहे आणि गोलंदाजीसाठी आलेले गोलंदाज बॅटर्स नेम्स. संतोष बॅटर्स ना, संतोष साळवी ना. स्ट्राईकला खेळत आहेत ते संतोष साळवी, नॉन स्ट्राईकला खेळत आहेत नितीन दवंडे, त्यांना प्रतिस्पर्धी गोलंदाजी असतील ते सुनील तुरे. चला संघाला सुरुवात. चला चला लवकरात लवकर, वेळ वाया न घालवता, खूप वेळ वाया जात आहे. 2 रनांची मात्र पॅनल्टी लागेल, याची दक्षता घ्यायची आहे आणि लवकरात लवकर आपल्या खेळाला सुरुवात करायची आहे. गोलंदाज मात्र असतील ते सुनील तुरे, आपली लवकरात लवकर गोलंदाजीची शैली सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला खेळत आहेत संतोष साळवी, नॉन स्ट्राईकला आहेत ते नितीन दवंडे. पाहूया संघाला सुरुवात होत आहे. सुनील तुरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. चला चला लवकर, पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज सुनील तुरे. पहिला चेंडू फेकलेला आहे, पाहूया जबरदस्त असा उत्तुंग मारलेला षटकार जातो का, आणि मात्र षटकारच गेलेला आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र दणदणीत असा फटका, धबधबा मात्र असा आपल्याला पाहायला मिळाला आहे संतोष साळवी यांच्या बॅट्समधून. बॅटर संतोष साळवी. आरपार असा मारलेला पहिल्या चेंडूवरती हा षटकार. एक चेंडू, दुसरा पाहूया काय होतंय. दुसरा चेंडूवरती मात्र पंचांचा निर्णय, आरपार सीमारेषेच्या बाहेर चौकार. 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धाव 10. डीजे वाले दादा डीजे वाजा. निखिल पाटील ना. चांगल्या प्रकारे आपल्याला खरं धडाकेबाज असे आपल्याला इथं मात्र फलंदाजी पाहायला मिळत आहे आणि जबरदस्त असे आतापर्यंत झालेले हे मात्र चेंडू होतील ते झालेले आहेत. सुनील तुरे यांच्याकडून गोलंदाजीमधून आतापर्यंत झालेले चेंडू 3 चेंडूवरती मात्र धावसंख्या पोहोचलेली आहे आतापर्यंत 11. पाहूया तर हा चेंडूवरती काय होतं आणि खरोखर ही गालीच्या पद्धतीने हे मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला आणि ही झेल मात्र सुटलेली आहे. आतापर्यंत झालेले चेंडू आहेत सुनील तुरे यांच्या गोलंदाजीमधून 4 आणि धावसंख्या झालेली आहे ते 11 आणि इथे आता झालेले आहेत 12 आणि ते मैदानामध्ये मात्र राजेंद्र गोरिवले यांचं आगमन झालेलं आहे. तर कृपया करून त्यांनी समालोचक कक्षामध्ये यायचं आहे, व्यासपीठावर यायचं आहे. राजेंद्र गोरिवले यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. चला पाहूया तर पहिल्याच धडाकेबाज आपल्याला अशी पहिल्यांदाच पहिल्या फटकेबाजी पाहायला मिळत आहे आणि हे षटक मात्र संपलेलं आहे सुनील तुरे यांचं. ह्या षटकारानंतर मात्र धावसंख्या पोचत आहे ती 12. दुसरा षटकार घेऊन येत आहेत. चला फटाफटा मात्र दुसरा षटकार घेऊन यायचा आहे. वेळ वाया न घालवता आपल्याला सामना लवकरात लवकर खेळवायचे आहेत. पुढील सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्याची भान ठेवून दक्षता ठेवून आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि दुसरी गोलंदाजी मात्र खेळतील ते गोलंदाजीचं कृपया करून नाव सुचवित आम्हाला करायचं आहे. बॉलर असतील त्यांचं
कोण रे कोण आहे गोलंदाज कृपया करून गोलंदाजीचं नाव सूचित करायचं आहे हा साळवी नाव काय हा साळवी नाव काय साळवीचं नाव काय साळवी चला साळवी करत आहेत साळवी आम्हाला सरनेम आडनाव माहिती पडले नाव आम्हाला कृपया करून सूचित करायचं आहे राजेंद्र ना संतोष महेंद्र 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 साळवी आपल्याला गोलंदाजी दुसरा षटक घेऊन आलेले आहेत त्यांना स्ट्राईकला मात्र आहेत ते वैभव तुरे ना नितीन तुरे नितीन दवंडे 2 रन 2 धावा मात्र मिळालेले आहेत निश्चितपणे 2 धावेबरोबर धावसंख्या मात्र पोचत आहे ती आतापर्यंत 14 महेंद्र महेंद्र सावली दुसरा षटक घेऊन आलेले आहेत दुसऱ्या षटकामध्ये पाहूयात काय चमत्कार करतात का दोन्ही भाऊ अटाटेटीचे सामने समोरासमोर पाहूया भावांमध्ये मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेले चेंडू पाहूया काय होत आहे सीमारेषेच्या पार होत आहे आर पार सीमारेषेच्या बाहेर मारलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार या चौकाराबरोबर धाव संख्या होत आहे 18 डीजे थँक्यू डीजे जबरदस्त मारले उत्तुंग असा फटका पाहूया काय होतं मात्र जबरदस्त हा पंचांचा काय निर्णय येत आहे पंचांचा निर्णय आहे आरपार सीमारेषेच्या बाहेर चौकार या चौकारात धाव संख्या होत आहे 22 डीजे थँक्यू 7 धावांची मात्र आवश्यकता आहे पाहूया तर मात्र कशा पद्धतीने होते ते ओ चांगल्या पद्धतीने हा निर्धाव चेंडू महेंद्र साळवी यांच्याकडून राजेंद्र साळवी त्यांचे भाऊंमध्येच अट्टाट्रेटीचा संतोष साळवी चांगल्या पद्धतीने दोघा भावांमध्ये बॉन्डिंग येते आपल्याला तेवढ्याच प्रहारीच गोलंदाजी तेवढ्याच प्रहारी मात्र फलंदाजी दोन्ही भावांकडून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे पाहूया मात्र काही चमत्कार होऊ शकतं का गोलंदाजीमधून जबरदस्त असा मारण्याचा फटका होता पाहूया तर काय होत आहे सीमारेषेच्या बाहेर चेंडू आरपार सीमारेषेच्या बाहेर चौकार या चौकाराबरोबर धाव संख्या मात्र पोचलेली आहे आतापर्यंत ती 26 27 28 29 3 धावांची मात्र आवश्यकता असेल उरुजा संघाला मात्र 3 धावांची आवश्यकता उरुजा संघ मात्र विजयाच्या दिशेने चाल त्यांची आपल्याला पाहायला मिळत आहे उरुजा संघ राजू 11 फायटर संघ पाहूया पंचांचा निर्णय व्हाईटचा इशारा अतिरिक्त धावेनुसार मात्र धावसंख्या होत आहे 27 2 धावांची मात्र गरज पाहूया काय होत आहे 2 षटकांचा पाहूया अपील केलेलं आहे मात्र आता 2 षटकारांमध्ये 2 षटकार झालेले आहेत मात्र आता पुढील तिसरा षटकारा 4-6 चेंडू मध्ये मात्र 2 धावांची आवश्यकता असणार आहे आणि आता तिसरा षटकार घेऊन आलेले आहेत महेंद्र ना आपला राजेंद्र ना तिसरा षटकार घेऊन आलेले आहेत राजेंद्र साळवी त्यांना स्ट्राईकला खेळत आहेत नितीन दवंडे पाहूया तर मात्र 2 धावांची आवश्यकता 6 चेंडूंमध्ये राजेंद्र साळवी कशा पद्धतीने मात्र काय चमत्कार करू शकतात पण जबरदस्त असा मारलेला फटका ऑफच्या दिशेने पाहूया तर मात्र क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतं
एक धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. एक धावेनुसार मात्र धावसंख्या पोहोचत आहे ती 28. एक धावेची गरज आहे उरुजा संघाला विजय घोषित ठरण्यासाठी. पाहूया काय होतं का. 5 चेंडूंमध्ये 1 धाव. जबरदस्त असा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया मात्र सीमारेषेच्या बाहेर आरपार आणि हा मात्र चौकार. या चौकाराच्या बद्दल बरोबरच हा संघ विजेता ठरलेला आहे. उर्विजा संघ विजेता ठरलेला आहे. त्यांचा हार्दिक 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 अभिनंदन आणि स्वागत. आणि त्याच्या पुढील मात्र संघ खेळवण्यात येत आहेत. त्या संघाने दोन्ही संघांनी लवकरात लवकर पुढील आपल्या मैदानामध्ये मैदानाचं ताबा घ्यायचा आहे.